स्कोर कंपल्सरी नाही आहे 12 प्रतिनिधीकडे. मुदर संघ 2 धाब्याने पॅनलाइज केलं जातं याची नोंद असू द्या तुम्हाला. तुमचा ड्रेस कोड सेम नाही. ट्रॅक तुमची 12व्या प्रतिनिधीची बघा 12व्या प्रतिनिधीची ब्लॅक नसल्या कारणाने तुम्हाला पॅनलाइज केले जाते. पहिला चेंडू या ठिकाणी स्टंपवर आदळलाय. एलबीच्या स्वरूपात पहिला आदरा गजाननला या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. 1 मोर विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. टीम आपण पाहतोय महुदर संघाला लागत असताना पहिल्या चेंडूवर विकेट आले या ठिकाणी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाशच्या माध्यमातून. हा चेंडू उडवला त्या ठिकाणी शतरक्षक आहे. झेल होईल का परंतु त्याला बेट करून 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. चौकार आलाय. विकेट नंतर लगेच चौकार आलाय. हाय फटका चांगला फटका फसलाय त्या ठिकाणी. शतरक्षक आहे केशव. केशव करणं चुका अजिबात नसेल. फलंदाज होईल. 1 मोर विकेट. सेकंड विकेट. चांगली गोलंदाजी मी म्हणेन या ठिकाणी. इनिंग नंबर 4 चा फलंदाज येतो मैदानात रमेश. हाय फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील. लॉंग ऑफ मध्ये मिळाला हा चौकार. डीजे चांगले समालोचक आहेत. यांचं आगमन होत असताना खडकी गावचा हा सुपुत्र व्हॉइस ऑफ वांगणी. पाहिले गेले तर पेशाने त्या विभागातील एक चांगले समाजसेवक आहेत सोनू अगिविला. यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत स्वागत स्वागत.
हा फटका इथे मात्र फुलवालेंचा चेंडू होता, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. ओव्हर समाप्त. 2 चौकाराच्या मदतीने दाबल कव्हर संख्या लागल्या होत्या 8 आणि त्याच धाबा या ठिकाणी दाबल कव्हर लागल्या गेल्यात. 5 ओव्हरचा सामना आहे. मोहदर संघाचा विचार केला तर तारवाडी संघापुढे कमीत कमी 45 ते 50 धावांचा डोंगर ठेवावा लागेल आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल खैरवाडी बनाम डिक्सल पाली असा हा सामना असेल. एका इनिंग नंतर लगेचच दोन्ही संघाच्या संगणकाने टॉस विनसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सुनो आगेवाला यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सरचे स्वागत असेल. P2चं षटक हाताळलं जाईल. या ठिकाणी गोलंदाज आहे राकेश, आपण पाहतोय. मोहन आहे माफी असावं. एक्लिप्सियन बॉलर आहे. P2चं षटक, P2च्या षटकाचा विचार केला तर थर्ड एल सर्कलच्या बाहेर 3 शतरक्षक आपण पाहू शकाल. हा फटका इथे मात्र चांगला आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू होता. लाजवाब गोलंदाजी. योगेशचं वर्णन केलं ना तर एक खूप मोठा फलंदाज आहे. फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते आणि योगेशच्या नावाने मात्र हा संघ ओळखला जातोय. आज कुठेतरी या मोहदर संघाला हा चेंडू इथे मात्र जोरदार अपील केली जाते, परंतु ऑफस्टिकला सोडून जात असताना हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता फिरकीची जादूगिरी चालू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोहनला चांगली गोलंदाजी केली जाते. मोहनच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर एक्लिप्सियन गोलंदाज आहे आणि गोलंदाज अद्याप पहिल्या चेंडूवर 2 चेंडू आपण पाहतोय चांगलीपैकी केली जाते. हा चेंडू फटका बसला असेल, खूप महत्वाचा असेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप रिजन मधनं मिळतोय हा नशिबाचा चौकार. ते फसवलं होतं हे गोलंदाज मोहनने योगेशला, परंतु झेल या ठिकाणी सोडला जातोय. हा चेंडू इथे मात्र बघा झेल सोडल्यानंतर पूर्ण संघाला या ठिकाणी मात्र भोगावा लागतं. या षटकाराचा धक्का दिला जातोय. मगाचीच म्हटलं होतं खूप मोठा फलंदाज आहे. झेल खूप महत्वाची होती, ती झेल करायची होती, परंतु झेल झाला नाही. लगेचच झेल सोडल्यानंतर या ठिकाणी मात्र हवी होतोय फलंदाज आपण पाहतोय योगेशला. हाय चेंडू इथे मात्र चेंडू थांबणार नाही. पुन्हा एकदा स्क्वेअर फाईन मध्ये हा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळेल हा चौकार आणि चौकार सोडली, त्याचं रूपांतर चौकारामध्ये झालं. त्यानंतर लगेच षटकार आणि पुन्हा एकदा याही चेंडूवर मिळतोय हा चौकार. 3 चेंडू मोठे फटके पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू आपण पाहिले गेले तर सटीक लाईन लेनचे हे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते. आपण पाहतोय तब्बल हा चेंडू इथे मात्र जोरदार अपील. सिटीज आउट. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. फलंदाज योगेशला सोडावं लागेल. या ठिकाणी मैदान 22 या धावसंख्येवर मोहदर संघाला खूप मोठा आत्रा. योगेश बॅक टू पॅव्हिलियन. धावा आणि
2 विकेट त्याच्या नावावर होत्या. पहिल्या चेंडूवर विकेट होती, त्यानंतर एक झैल त्याच्या माध्यमातून केशवच्या माध्यमातून घेतला होता. लॉंग ऑनमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तीच धाव कधी या ठिकाणी पाहायला मिळेल का? आपण पाहतोय थापल कावाला आत्ता शतरक्षक पाहतोय. इनफिल्डमध्ये 4 शतरक्षक आणि आउटफिल्डमध्ये विचार केला तर 5 शतरक्षक पाहायला मिळतील. एक शतरक्षक आपण पाहतोय फाईनमध्ये डीप फाईनला, एक शतरक्षक पाहतोय काव कॉर्नरमध्ये, एक शतरक्षक लॉंग ऑन, एक शतरक्षक लॉंग ऑफ आणि एक शतरक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगल्या प्रकारचा या ठिकाणी आपण पाहतोय. सटीक लाईनची गोलंदाजी आपण पाहतोय. एक वर्ष होतं ना या तारवाडी संघाने खूप धुमाकूळ घातला होता आणि 30 दहशत घेऊन या ठिकाणी उतरला आहे. आज सुद्धा चांगली गोलंदाजी, सटीक लेनची गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. हा चेंडू इथे मात्र हलक्याच्या हाताने बॅटने टॅप केला जातोय आणि गोरखला स्ट्राईकवर आणून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे. तपल कव्हर संख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी 1ने प्लाय होईल. 23वा ऑन स्कोर बोर्ड. टीम आपण पाहिली गेली मोदर संघाच्या 23, लॉस ऑफ 3 विकेट. चांगली गोलंदाजी, हा चेंडू इथे मात्र जोरदार अपील केली जाते. पंच आपण पाहतो या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिली गेली तर कव्हर केली जाते आणि जे प्रेक्षक या स्पर्धेला आपल्या घरबसल्या टीव्हीवर किंवा मोबाईलवर एन्जॉय करतात त्या सर्व प्रेक्षकांचं आदराने BCC चिंचवली संघाच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून समालोचन कक्षा माध्यमातून येईल. यस विकेट आहे गोरखची या ठिकाणी. चला फलंदाज बाद होईल या ठिकाणी. पूर्ण आपण पाहतो या ठिकाणी मात्र चला फलंदाज बाद आहे. महोदर संघ कुठलाही वादावाद करू नका. चला लगेच आपलं मैदान सोडायचं आहे. फलंदाज गोरख. रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू फक्त आपण रनआउट आणि हाईट फॅक्टरसाठी घेऊ शकता. चला मोहदार संघ नवीन फलंदाज मैदानात यायचा लगेचच. मोहदार संघ एक विकेट आले. पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये सुद्धा प्रकाशच्या माध्यमात आपण पाहायला गेले तर चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचा स्पेल, दुसऱ्या स्पेलमध्ये काय गोलंदाजी केली जाते या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली जाते. BCC चिंचोली संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय. भव्य टेनिस ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला गेली तर या ठिकाणी आपण पाहतोय हे पर्व आपण 8वं पाहतोय. फलंदाज पाहतोय मिडल ऑर्डरचे फलंदाज आहे इनट नंबर 6 किसनला आपण पाहतोय त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. केशव येईल चेंडूवर. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावेच्या मदतीने आपलं धाव संख्या आपण पाहतोय तब्बल पुढे सरकत असताना 25 धावा. तिसरं ओव्हर हाताळलं जातंय. लाजवाब हा फटका चांगला किसच्या माध्यमातून ओव्हरपिच चेंडू होता त्या ठिकाणी. पुन्हा एकदा केशव आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव थांबवलंय किसनने, थांबवलं या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या खेळपट्टीचा विचार केला ना तर या खेळपट्टीवर आज आपण पाहतोय 6वा दिवस आहे. या खेळपट्टीवर खेळ केला जातोय. टुर्नामेंट आहे. हा फटका चांगल्या गॅपमध्ये आहे. चेंडू मागे खाली कोणी नाही आहे. जोपर्यंत चेंडूकडे शतरक्षक येईल चेंडूला अडवलं या ठिकाणी. 2 धावा मात्र रोखू शकतो. व्हॉट थ्रो, काय थ्रो, लाजवाब थ्रो या ठिकाणी आपण पाहतोय. ओव्हर समाप्त होत असताना तिसरं आपण पाहतोय. बघितलं गेलं तर BCC चिंचवली संघ आयोजित श्रद्धांजली चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय 8वं. कैलासवासी लक्ष्मण गावंडा, कैलासवासी हिरामन गावंडा आणि कैलासवासी
अशोक भुमणा यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहत असताना श्रद्धांजली चषक आपण पाहतोय आणि चषकाचं प्रथम पारितोषिक आहे 25,000 रुपये व आकर्षक बक्षीस आपण पाहतोय. चषक द्वितीय पारितोषिक आहे 12,000 रुपये व आकर्षक चषक तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आहे आपण पाहतो या ठिकाणी 7,000 रुपये आणि आकर्षक बक्षिसे. आणि सगळ्यांचं या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी ट्रॉफीज असतील. मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आहे आपण पाहतो या ठिकाणी. ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. कडानकडा टिपला जातो. ब्रदर स्पोर्ट्सचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मी सरचे स्वागत करेन. जे प्रेक्षक आपल्या घरबसल्या टी व्हीवर किंवा मोबाईलवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचंसुद्धा मनापासून सरचे स्वागत. आणि मी सांगू इच्छितो या ठिकाणी आपण या आमच्या ब्रदर स्पोर्ट वाहिनीला बेल आयकॉन सबस्क्राईब करायचं कोणी राहिला असेल तर हात जोडून विनंती आहे आमच्या समालोचन कक्षा इनकडनं. आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर ज्या आपण ती बेल्स असते ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून जी आम्ही स्पर्धा प्रत्येक टायमाला कुठलीही स्पर्धा कव्हर करू ती स्पर्धा सर्वात पहिले तुमच्या भेटीला येण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अजून एक माहिती या ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून नुकतंच एक नवीन वर्ष आणि नवीन सर्व टीम आहे आणि लाजवाब त्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. आणि ब्रदर स्पोर्ट एक आय डी आहे आमच्या इंस्टाग्रामला, त्या आय डीला सुद्धा फॉलो करा. नक्कीच तुमच्या माध्यमातून तुमचा सपोर्ट आम्हाला खूप सारा. आणि नक्कीच विकी पारदींच्या माध्यमातून एक चांगली सूचना येते. पुढच्या वर्षी 4 सेटअप पाहायला मिळतील. जोरदार टाळ्या उद्या ब्रदर स्पोर्ट्ससाठी मित्रांनो. यावर्षी 2 सेटअप आहेत. पुढच्या वर्षीपासून आपल्याला 4 सेटअप पाहायला मिळतील अशी माहिती मिळाली आहे विकी पारदी या साहेबांच्या माध्यमातून, त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या वतीने. आणि 4चे 8 कसे होतील याच्याकडे विकी सर लक्ष द्या. आणि आमच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहतो या ठिकाणी वळू या सामन्यामध्ये. बॅक टू क्रिकेट आपण पाहतोय. पहिला चेंडू या टीमात केशवचा 2 धावा आल्यात. किसन आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. हा चेंडू इथे मात्र पंचांनी लगभग विचार केला तर अद्यापि डिसिजन पेंडिंग असेल आणि बाईकचा हा चौकार मिळेल. पंच रिव्ह्यू आहे का? हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू आहे मुदर संघाचा आपण पाहतोय. चेक करायचं आहे. रामखंडवी आहेत या ठिकाणी. रामखंडवीचा विचार केला ना तर नेहमीच त्यांच्या माध्यमातून बऱ्याच काही केलं जातं घडलं जातं आपण पाहतोय त्या ठिकाणी. या सिडीज 9 चेंडू. हा चेंडू इथे मात्र 9 असेल. फ्री हिट सुद्धा असेल. न खाता पिता या ठिकाणी मात्र पोट भरलं जात आहे. टीम आपण पाहता मोहदार संघाच्या 5 धावा आल्या त्या ठिकाणी. फ्री हिटचा हा चेंडू आहे त्या ठिकाणी. स्वतःच्या पॉलोतूरमध्ये चेंडू लाडवला. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल. रनआउट तर मिळेल आणि मिळालाय. फलंदाज होईल या ठिकाणी बाद. आपण पाहतोय रमेश बॅक टू पॅव्हिलियन. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल खैरवाडी बनाम डिक्सल पाली. आणि या खैरवाडी संघाला आमचे लाडके आयोजक बीसीसी चिंचवली संघाला सुद्धा या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रकाश. 1च धाव असेल. आमचे जवळील मित्र परिवार पनवेल विभागातील एक भेकऱ्या गावातील पनवेलचा एक चांगला आवाज माननीय श्री स्वप्नील हवाली यांच्याकडून या खैरवाडी टीमला शुभेच्छा येतात. तसेच ब्रदर स्पोर्ट लाईव्ह वाहिनीला सुद्धा
अप्रतिम टेलिकास्ट आहे असं त्यांच्या माध्यमातून घोषित केलं जात आहे. हा फटका चांगला आहे, फटक्यासाठी शतरक्षक आहे त्या ठिकाणी. झेल शेवटच्या मुमेंटला सोडला जातो आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये होत असताना स्वप्नील अवाली या साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून करेन मी सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. शुभेच्छा आल्यात खैरवाडी संघाला. त्याचनंतर आमच्या गावातील एक हुकमी गोलंदाज माननीय श्री लालचंदजी निरगुडे यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला बोहनुली संघाला शुभेच्छा येतात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. आयोजनाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा येतात. हा फटका चांगला आहे, डान्सिंग डाऊन द विकेट. शतरक्षक कोणी नाही, चेंडू जाईल गॅपमध्ये, 1 बाउन्स ओव्हर द रोप, काप कॉर्नर क्षेत्रामध्ये येतोय. हा इथून मात्र चौका. प्रकाश एकदा उत्तर कंप्लीट केली जाईल परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणाने या ठिकाणी शेतीची लागवड केली जाते आणि यावर्षी बघतोय ना कुठेतरी मशीनच्या द्वारे ही शेतीची लागवड केलेली वाटते. अप्रतिम आपण पाहतो या ठिकाणी ही लागवड. नंदराज अभिन यांच्या माध्यमातून एक ग्राउंडची खेळपट्टीची या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. धावपलकावर धावसंख्या आपण 47वा ऑन स्कोर बोर्ड. आणि बघा मित्रांनो, कुठलंही काम या ठिकाणी आपण पाहतोय, आपण सांगतो ना मी सहज हे काम करेन, परंतु मित्रांनो लोकांना फक्त सांगायचं आहे. लोक सांगतात काय करतोय तिथे बसून, फक्त बसून टायपिंग करतोय, ऑपरेटिंग करतोय. एका हाताने टायपिंग चालू आहे, एका हाताने ऑपरेटिंग चालू आहे ब्रदर स्पोर्ट्सचे मालक माननीय श्री विकी पारधी यांच्या माध्यमातून, आणि एका हाताने त्यांच्यामधनं थोडे थोडे छोटे घास घेऊन मात्र या ठिकाणी पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सुद्धा कव्हर केली जाते, ऑपरेटिंग केली जाते. जोरदार टाळ्या होऊन जाय एकदा मित्रांनो विकी पारधी साहेबांसाठी. बघा एका हाताने जेवण करतायत, एका हाताने ऑपरेटिंग करतायत. लाजबाब अशीच मेहनत निस्तच काही मिळत नाही आहे मित्रांनो. मेहनत करावी लागते, पराकष्ट करावे लागतात, जिद्द ठेवावी लागते, चिकाटी ठेवावी लागते, सर्वांना मिळून समर्पण ठेवून या गोष्टी कराव्या लागतात आणि या सर्वांना जुगारून या ठिकाणी मात्र खेळ केला जातोय. आपण पाहतोय मोहदर आणि तारवाडी संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा अद्याप चालू आहे. ते मेहनतीचा या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल करेल का, परंतु त्या ठिकाणी झेल करायचा होता, शतरक्षक होता, सुखऱ्याच्या माध्यमातून झेल सोडला जातोय. या झेल लगभग 2 ते 3 झेल सोडलेत या ठिकाणी आपण पाहतोय. याच दरम्यान चिंचवली गावचा एक मानबिंदू, सर्व समाजसेवक, कार्यसम्राट, भावी आमदार, आमचे जवळील मित्र माननीय श्री विष्णू गाबंडा यांचं आगमन होत असताना त्यांच्या समवेत आपण पाहतोय त्यांचे परम मित्र माननीय श्री जयवंत भस्मा यांचे छोटे बंधुराज नितीनजी भस्मा यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने BCC चिंचवली संघाच्या माध्यमातून या श्रद्धांजली चषकामध्ये 2024च्या पर्वामध्ये करेन सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. एकनाथ येतोय या ठिकाणी आपण पाहतो. एकनाथचा विचार केला तर एकनाथच्या माध्यमातून नेहमीच मोठे फटके पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी चालू आहे अद्याप मधुकरच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट, बराच काळ खेळपट्टीवर थांबला गेला या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी. 49 धावा, अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमधील 2 चेंडू शिल्लक असताना आमचे साथी स्कोरर आमचे भांजे जान मदन गावंडा सांगत असताना आणि ऑपरेटर विकी पारधी सांगत असताना हाय फटका फसला, त्या फटक्यासाठी शतरक्षक कोणी नाही. मिस टायमिंग फटका होता परंतु परिपक्व 4 धावा या ठिकाणी रोखू शकत नाही. शेवटच्या मुमेंटला बॅटच्या टोईनला चेंडू लागला
आणि चेंडू भन्नाट वेगाने निघून गेला डीप एक्स्ट्रा आणि काव कॉर्नरमधनं येतो सेल्ली पॉईंटमधनं हा चौकार. या चौकाराच्या मदतीने आपल्याला खबर संख्या आपण पाहतो तब्बल 53 धावा. 53 लॉस ऑफ 6 विकेट टीम आपण पाहतोय मोदर संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधील या इनिंगमधील. लास्ट वन डिलिव्हरी दिस इनिंग आणि चांगली डिलिव्हरी झाली गेली या ठिकाणी आपण पाहतोय. टॉससाठी यायचंय पाली संघाचा कर्णधार आणि खैरवाडी संघाचा कर्णधार लगेचच यायचंय. येणारे 30 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या ठिकाणी 54 त्या बनल्या जातील का डिपेंड केल्या जातील. 2 धावा तुमच्या आपण बघा तारवाडी संघ तुम्हाला 53 धावा 54 धावा बनवायच्या आहेत आणि 2 धाव्याने पॅनेलाइज केले म्हणजे तुमच्या पहिल्या ओव्हरमध्ये जर धावा 10 झाल्या तर तिथे आपण त्या 2 धावा ॲड करूया आणि 12 धावा अशा घोषित केल्या जातील अशी नोंद असू द्या. 54 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट तोच असेल परंतु 2 धावा आपण ॲड करूया एका ओव्हरनंतर. या 30 चेंडू मागे 54 धावा बनल्या जातील का डिपेंड केल्या जातील या ऐकूया. मायक्रोफोनमध्ये आपण आमंत्रित करूया कॉम्बॉक्समध्ये करूया बदल आमचे साथी समालोचक. आज मात्र थोडा उशीर झाला तरीसुद्धा त्यांचं मनापासून सरचे स्वागत. खडकी गावचा हा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ कर्जत यायचंय सोनू वागेवला सर. थँक्यू सो मच मनोज जुगडा सर. व्हॉइस ऑफ बोहनोली यांचा पण आवाज ऐकला. खरं तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ एक चांगले समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मनोज उघडा सरांना पण पाहिला. 3 सामन्यामध्ये परत आपण या सामन्याला सुरुवात करू. परंतु त्या अगोदर ही स्पर्धा भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर मनोज उघडा साहेबांनी सांगितलं की ही स्पर्धा लगभग 6 दिवस याच क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. 4 दिवसामध्ये आपण अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी चषक 2024 एक शानदार पर्व पाहिलं 4 दिवसामध्ये. परंतु या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस मी म्हणेन चिंचवलीकरांची स्वप्नातून साकारलेली स्पर्धा पाहायला मिळते. चला पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा टॉस करू. खैरवाडी बनाम डिक्सल पाली दोन्ही संघाचे कॅप्टन या आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण करूया टॉस. विनंती करेल सन्माननीय नितेशजी भस्मा यांना विनंती केली की तुमच्या शुभ असं पण टॉस करायचं आहे. मी स्पर्धेची चर्चा करत होतो. चिंचवलीकरांची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. ही स्पर्धा किती पैशाची आहे त्याला महत्त्व नाही आहे. ही स्पर्धा किती चांगली नटवलेली आहे या स्पर्धेला महत्त्व दिलं जातात. आणि या स्पर्धा खरं तर ही स्पर्धा पार पाडण्यासाठी या स्पर्धेचे सर्वस्व अनंता गावंड आणि त्यांची संपूर्ण टीम आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांनी घेतलेली मेहनत आज मात्र या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. BCC चिंचवली आयोजित श्रद्धांजली चषक 2024 हे शानदार पर्व 8वं पर्व तुम्हाला पाहायला मिळते. जणू काही चिंचवलीकरांचा मैदान उपलब्ध नाहीये तरी देखील चिकनीचवाडी या क्रीडांगणावरती हे मैदान उपलब्ध करून दिलंय. खास करून मी चिकनीचवाडी या खेळाडूंचं आणि ग्रामस्थ मंडळ चिकनीचवाडी यांचा मी आभार व्यक्त करेल ज्यांनी चिंचवलीकरांवरती प्रेम दाखवलं आणि हे लगेचच मैदान उपलब्ध करून दिलं. या ठिकाणी टॉस जिंकत असताना डिक्सल पाली संघ टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगचे इन्व्हाइट केलाय ते बोहोदरा संघ. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं गुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा महाराष्ट्राचे आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुजरा करून आपण या स्पर्धेला करूया सुरुवात.
खरं तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत चांगला पोहोचू शकत नाहीये, कारण आज मला वाटतं 13 बाद कंटिन्यू दिवस आहे आम्ही समालोचन करतोय, त्यामुळे थोड्याशा चुक्या देखील होतात आमच्याकडनं. प्रथमतः मी सर्वांचं क्षमा मागेन आणि पण करूया या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुमच्या भेटीला आली आहे. प्रथमतः बॅटिंग केली तारवाडी महोदर या संघानं प्रथमतः बॅटिंग केली. 30 चेंडूमध्ये 54 धावा टार्गेट ठेवलाय जिंकण्याकरिता. पहिला पिबनचं षटक, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, गुड लेन स्पॉटचा चेंडू फेकला. गोलंदाज गौरवला पण पाहतोय, चांगली गोलंदाजी राहिली. 54 धावा जर तुम्हाला रोखवायचे असतील तर मात्र या जोडीला लवकरात लवकर बाद करावा लागेल. आणि आता हे दोन्ही खेळाडू इतके चांगले आहेत की 3 ते 4 ओव्हरमध्ये फिनिश करू शकतात. समोर फलंदाज एक हिटर प्रकाश अंबीर, हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, तर फक्त बॉलला दिशा दिली या फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. 2 धावा ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. या 2च धावांवरती समाधान वागते करावं लागेल, कारण पहिलं पिवांचं षटक म्हटलं तर भरपूर काही जबाबदाऱ्या या गौरववरती पाहायला मिळतात. आणि गौरवला पहिल्या पिवांच्या षटकामध्ये का आणलंय त्याचं प्रत्यक्षात उदाहरण देत असताना या दोन्ही फलंदाजांना प्रकाश अंबीर आणि नॉस्ट्राइक एंडवरती केशव अंबीर सलामीची जोडी आहे. गुडलेन स्पॉटचा चेंडू, पंचांकडे जोरदार अपील आणि बाटची वरची कडा, होईल फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना टीम तारवाडी या संघाला. आतमध्ये झाला दाखल गणेश कडाळी, लेफ्ट हँडेड फलंदाज. भरपूर काही जबाबदाऱ्या या दोन्ही खेळाडूंवरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा वेगाने टाकला चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय आणि पाहता कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पंचांचा इशारा येईल आमच्याकडे. यस, ओव्हर झाली आहे समाप्त आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावांचा पाठलाग करण्याकरिता जोडी आली होती प्रकाश अंबीर आणि केशव अंबीरजी. परंतु आपण पाहिलं तर 5व्या चेंडूवरती प्रकाश अंबीर सारखा फलंदाज एक बाद झाला आणि त्यावरती आपण पाहिलं थोडंसं दडपण केशव आणि गणेश कडाळीवरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलं पिबनचं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या पिबनच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 1 बाद 7 धावा फलकावरती. आता येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी करावं लागतील तारवाडी टीमला. 47 धावांचं टार्गेट आहे. नेहमीच मी क्रिकेटमध्ये म्हणत असतो, कुठलीही मोठी धावा संख्या ही तुम्हाला विजयाचं गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि सध्या आपण पाहता 24 चेंडू 47 धावा या मॅचमध्ये बनवल्या जातील की नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण पहिल्या षटकामध्ये अगदी महागड्या जमान्यामध्ये कंजूसची गोलंदाज गौरवणे गेली आणि या 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून टोटली 9 धावा समीकरण राहिल्या. 24 बॉल आणि करायच्यात 45 धावा. एक चेंडू हा महत्वाचा राहील. फलंदाज आपण पाहतोय गाडी हिटर ज्याच्यावरती पूर्णपणे आशा असतील तारवाडी टीमच्या. केशव अंबीर ऑन स्ट्राईक करत, वेगवान गोलंदाज राईट मोर द विकेट ना. योगेश पहिला चेंडू आपण पाहतो लफ केला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आपण पाहतोय चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जमीनला गणगडत सीमा रेखा पार. 54 धावांचा पाठलाग करण्याकरिता फलंदाज आपण पाहतोय केशव अंबीरच्या बॅट मधून आलाय चौकार.
षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं T2 आपण पाहतोय गोलंदाज योगेश पारधी. हा चेंडू आपण पाहिला. अगदी क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ना, चांगल्या चेंडूवरती सन्मान आणि खराब चेंडूवरती समाचार. परंतु चांगला चेंडू हाताळला गेला योगीच्या माध्यमातून आणि त्यावरती फक्त केशवनं सन्मान दिलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. एक चेंडू आज तुम्हाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन टेबल मोठे फटके आले तर खोला टप्पाचा चेंडू पडत खोदून काढला. लॉंगॉनला शतरक्षक खाली आहे आणि आपण पाहतोय फिल्डरला बीट करून बॉल सरळ सी मारेका पार. मिळतील ताबा 4. फलंदाज केशवबीरच्या बॅट मधून या ओव्हरचा दुसरा चौकार. आणि हा घातके ठरू शकतो का महोदर या संघाच्या विरोधात. नेहमीच हा संघ देखील याच पंचकृषीमधील एक दमदार संघ राहिलाय आणि आपण पाहतोय एक आगळ्या वेगळ्या ढंगाने स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर हे 3 व्यक्ती आपल्या सर्वांना सोडून गेलेत परंतु त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2024 हे 8वं पर्व तुम्हाला पाहायला मिळते आणि आपण पाहतोय चिंचवलीकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. अगदी त्यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपल्याला सातत्याने प्रत्येक वर्षी पाहायला मिळते आणि आपण पाहतोय लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्रायकिंगवरती गणेश कडाळी. योगेश बॉलिंग ट्रॅकवरती वेगाने चेंडू टाकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. यॉर्क लाईनचा चेंडू टाकला होता. सटीक लाईनचा वापर केला जातोय. जणू काही गणेश कडाळी सारख्या फलंदाजाला पायामध्ये बेड्या टोकून ठेवलात. योगेश पारधी चांगली गोलंदाजी करत असताना दाबी आतापर्यंत एकही चेंडू एक्स्ट्रा अर्थातच वाईट टाकलेला नाहीये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पण एकदा वेगाने टाकलाय. आपण पाहतोय शतरक्षक आहे तिकडे डीप मध्ये आणि आपण पाहतो इकडे तर 2 धाबा कंप्लीट. या 2-2 धाब्याच्या मदतीने संघाचे धावसंख्या आपण पाहिले गेलं तर षटक क्रमांक दुसरं देखील झाले समाप्त आणि 2 षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली. एक बाद 20 धाबा दाखलकावरती आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धाबांची आवश्यकता. 18 चेंडू 34 धाबा 12 पूर्णांक. या ठिकाणी प्रत्येकी ओव्हर मागे कुठून काढावा लागतील. आपण पाहिलं तर 11.50 सरासरीने धावसंख्या दफलकावरती प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन करावी लागेल आणि आपण पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला ड्रिंक टॉली दिली जाईल हे लक्षात असू द्या. आणि पंचतांना ताकीद दा प्लीज, कारण 5 षटकांची लढत 5 षटकांमध्ये तुम्हाला फक्त 25 मिनिटांचा अवधी असतो आणि 3 मिनिटं हे तुम्हाला फक्त शतरक्षणांसाठी दिले जातात. त्यामुळं पहिली इनिंग ही तुम्हाला 30 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. आणि पंचतांना एक ताकीद दा, हाईट फॅक्टरसाठी जर चेंडू 9 फेकला फक्त तुम्हाला 10 सेकंदाचा अवधी असेल. बॅट्समन तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना, 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता आणि त्या 10 सेकंद जर संपून गेल्या तर मात्र मग तुम्हाला या ठिकाणी रिव्ह्यू दिला जाणार नाही. 18 चेंडू आणि 34 धाबांची आवश्यकता. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज रायतम ओव्हर द विकेट ना गोरखला आपण पाहतोय ज्याने 6 चेंडूंमध्ये फक्त 7 धाबा खर्च केला होता. आणि मोहदार संघ तुम्ही खूप उशीर करता बघा. आयोजकांची एक सूचना आहे, ते तुम्हाला पेनल्टीच्या समोर जावं लागेल हे लक्षात असू द्या. पण आता शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, डीप मध्ये चेंडू टाकला, चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. लंग आपला शतरक्षक आहेत. आपण पाहिलं तर अलंग कार्पेटने चांगली फिल्डिंग केली जाते सागरच्या माध्यमातून फक्त मिळाली ते 1 धावा आणि 1 धाबेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या आपण पाहतो 21 धाबा दाखलकावरती. 17 चेंडू 33 धाबांचं समीकरण आहे. अजूनही मात्र या ओव्हरमध्ये जर चांगली गोलंदाजी गौरव न केली तर कदाचित मी म्हणेन आज सामना आपल्या गोलंदाच्या जोरावरती जिंकू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत हा क्रिकेट कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नाहीये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू वेगाने टाकलाय. आपण पाहतोय समोरच्या दिशेला पुन्हा एकदा फिल्डर आहेत, त्यांना बीट करून बॅकअप चांगला आहे. आपण पाहिलं तर 1 धाव आणि 1 धाबेच्या मदतीनं
संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 22 धाबा फलकावरती. मी म्हणेन एका आणि दुहेरी या धाबेने कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही आहे टीम मोहुदर्बी या संघावरती. मोहोदर हा संघावरती कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाहीये. फरक पडेल तो तारवाडी या संघावरती. कारण अजूनही आपण पाहिलं तर केशव अंबीर सारखा एक फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे आणि आता केशवला जास्तीत जास्त चेंडू फेस करावा लागतील. यावेळेस आपण पाहतोय वेगाने टाकला चेंडू. आपण पाहतोय मिस्ट्रायमिंग स्ट्रोक चेंडू खाली. शतरक्षक आले होते त्यांच्याकडनं झाली चूक. सहज रीतीने झेल टिपायचं होता. जर ही झेल टिपली असती तर माचं चित्र कदाचित वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु केशव अंबीर आता शांत बसून जमणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर मग तर शून्यातून तुम्हाला विश्व निर्माण करावं लागतं. आणि या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज गौरवची. आणि आपण पाहिलं तर वेगाने चेंडू टाकल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज गौरवला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी वेगाने टाकले चेंडू. मी म्हणेन धाबी गौरव सारख्या गोलंदाजावरती एकही मोठा फटका नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा समोरून खेळण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतील का. आणि या ठिकाणी रनआउटची संधी. 2 धावा कंप्लीट आहेत. आणि या 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 लॉस ऑफ 1 विकेट. आता येणाऱ्या 13 चेंडू आणि 28 धाबे संख्येची गरज आहे. या चेंडूवरती षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच खुली करू शकतो टीम तारवाडी या संघ. परंतु या चेंडून जर निर्धाव आला तर तुम्हाला प्रेशर पाहायला मिळेल. वेगाने टाकला चेंडू. आपण पाहतो फाईन क्षेत्रामध्ये चांगला फटका. 2 टप्प्यावरती सीमा रेखा पार. मिळतील धाबा 4. फलंदाज केशव अंबीरच्या बॅट मधून तिसरा हा दमदार चौकार. जावा प्रत्येकी ओव्हर मागे तुम्हाला आता 12.0 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करावे लागेल. 12 चेंडू 24 धाबा जिंकण्याकरिता टीम तारवाडी संघ अजूनही मात्र एक गडी गमावलाय. परंतु आता गणेश कडाळी आणि केशव अंबीवरती या भरपूर काही जबाबदाऱ्या तुम्हाला पाहायला मिळतात. आज मात्र केशव अंबीरनं एक चांगला टेक्निकल खेळ दाखवला. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणत आलोय तुमच्याकडं तुमचा बॉडी बॅलन्स फिटनेस हा महत्त्वाचा आहे क्रिकेट खेळण्यासाठी. आणि तुमचा खास करणं कॉन्सन्ट्रेट हा पाहिजे क्रिकेटवरती. 12 चेंडू आणि 24 धाबांची गरज जिंकण्याकरिता टीम तारवाडी संघ. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज नंदू बॉलिंग ट्रॅकवरती. पिंटू वेगाने टाकला चेंडू. आपण पाहिलं तर बॅटची वरचीकडे आपण पाहतोय कव्हर आणि पॉइंटच्या बंद फटका गादर केला होता. फक्त दाबावेळी तिकडे मिळतील 2.
आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या दाफलक्यावरती आपण पाहिलं गेलं तर इथून 32 धावा दाफलक्यावरती आहेत. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. एक चेंडू टिचून टाकावा लागेल गोलंदाज पिंटूला, कारण तर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते. या गोलंदाज पिंटूच्या माध्यमातून 11 चेंडू आणि 22 धावा या ठिकाणी वेगाने चेंडू टाकले जातात. समोर फलंदाज आपण पाहतोय गणेश कडाळी, एक ऑडिटर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. अगदी आपण पहिला ॲक्शन रिप्ले मध्ये देखील चेंडू पाहू शकाल. पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून चाललाय. यशची रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज पिंटू चांगली गोलंदाजी राहिली आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्गांच्या नजरा गोलंदाज पिंटूकडे पाहायला मिळतात, कारण दाबी सामना तितका महत्वाचा. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच रीतीने टाकला, जणू काही ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय तशीच लेंथ लाईन वरती गोलंदाजी केली जाते. पिंटूला या ठिकाणी चांगलं ठाऊक घ्या, जर आपण या चेंडूंची डिलिव्हरी केली तर मॅच आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती खेचून आणू शकतो. आणि सत्ता मैदानाच्या आतमध्ये तेच कार्य करत असताना महोदर संघाचा खेळाडू चौथ्या षटकामध्ये पिंटू बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट फेकलेत. समीकरण राहिले 9 चेंडू आणि 22 धावांचं. एक मोठा फटका या मॅच या ओव्हरमध्ये कन्वर्ट करावा लागेल. पुढे आपण पाहतो समोरच्या लफकेला पण पाहतोय लॉंगॉनला शतरक्षक आहेत. कलंक कार्पेटनं फक्त मिळाले ते 1च धाव आणि 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर इथून 33 धावा दाफलक्यावरती येणारे 8 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावेंचं समीकरण आहे. या 2 चेंडूंवरती सर्व काही सांगून जाईल या मॅचचा बाबी दिवा. परंतु आपण पाहतोय केशव अंबीरला या ठिकाणी शांत बसून जमणार नाहीये. 8 चेंडू 21 धावा. सामना थोडासा दूर निघत चाललाय टीम तारवाडी या संघाच्या वतीनं. स्वतःच्या गोलंदाजीवरती हा सामना जिंकेल का महोदर संघ? येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू वेगाने टाकलाय. पुन्हा एकदा गुड लेन स्पॉटची डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज पिंटूच्या माध्यमातून शेवटचा चेंडू शिल्लक. समीकरण होतं 30 चेंडू 54 धावांचं समीकरण. आता शेवटच्या ओव्हरपर्यंत येऊन टिपेल याच्यात मात्र शंका नाहीये. 7 चेंडू आणि 21 धावा. पुढून खेळण्याचा प्रयत्न मिस्टर हॅमिंग स्ट्रोक. बॉल खाली शतरक्षक येतील त्यांच्या बागाच्या बाहेर जाईल होती. प्रयत्न चांगले राहिलेत महोदर संघाचे, परंतु पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 14 देखील झाले समाप्त आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 35 धावा दाफलक्यावरती. समीकरण राहिलं 6 चेंडू 19 धावा. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत मॅच कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नाहीये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 चेंडू 19 धावा जिंकण्याकरिता आपण पाहतोय तारवाडी या संघाला. सामना जिंकेल का तारवाडी या संघ की जिंकेल महोदर संघ? येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला यांचं रिझल्ट पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये अंतिम षटक स्लोगरचं षटक. स्लोगरच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज 5 रन केलाय गजानन. कशी गोलंदाजी केली जाईल? फिरकीचा पट्टू वेगाने कुडलेन स्पॉटचे चेंडू टाकले जातील की स्लोवर गतीचे चेंडू टाकले जातील की आपण पाहतोय या ठिकाणी सटीक लाईन लेथ वरती गोलंदाजी केली जाईल. ओव्हर द विकेट आपण पाहतोय गोलंदाज गजानन लेफ्ट राऊंड द विकेटने गोलंदाजी. फुलर लेनचा चेंडू मोठा फटका खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज गणेश कडाळीला मोठा फटका खेळण्यासाठी भाग पाडलं होतं. पंचांनी रेफर केलाय आमच्या टेक्निकल रूम मध्ये हाईट फॅक्टरचा चेंडू नो आहे की नाही हे पाहण्यासाठी. परंतु आमच्याकडे तिसरे अंपायर राम खंडवी मानफॉर्म चिंचवली आणि चिंचवलीकरांची स्पर्धा आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले मध्ये वेगाने चेंडू टाकलाय. फोलेर लेनचा चेंडू आहे की हाईट फॅक्टरचा चेंडू नो आहे हे तुम्हाला काही क्षणातच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या चेंडूची चाचपणी केली जाईल. तुम्ही ॲक्शन रिप्ले मध्ये पाहता. महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो तारवाडी या संघाला.
यस, या ठिकाणी फुलर लेनचा चेंडू आणि 9 चेंडू नसेल, एकच जाऊ आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर इकडे तुम्हाला धावा मिळतील पाहाला 36, 5 चेंडू आणि 18 धावा. आता सर्व काही या केशव आंबीरवरती या सामन्याचा मान ऑफ द मॅच ठरू शकतो का? वेगाने चेंडू टाकलाय अपस्टिकच्या खूपच बाहेर, पण आम्हाला सांगतील इट इज व्हाईट बॉल. या धाबा कुठेतरी वाचवाव्या लागतील. टीम महोदर या संघाच्या गोलंदाज गजाननला 5 चेंडू आणि विजयासाठी करावा लागतील आता 17 धाबा. 5 चेंडू 17 धाबांचं समीकरण आहे. स्लोवर गतीचे चेंडू पुन्हा एकदा फेकले जातात परंतु अपस्टिकच्या गोलंदाज बाहेर. मात्र इथून सटीक लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल महोदर संघाला तर मात्र टिचून टाकणारी गोलंदाजी करावी लागेल. जी गोलंदाजी 4थ्या षटकामध्ये पिंटून केली आहे. फक्त 6 चेंडू आणि 5 धावा खर्च केले होता. त्याच पिंटूच्या सारख्या जोरावरती मी म्हणेन तशीच गोलंदाजी करावा लागेल. टीफाटाट मात्र जसं उत्तर द्यावं लागेल या ठिकाणी मोदर संघाला. आणि आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती ज्याच्यावरती सर्वांच्या आशा लागल्या गेल्यात तारवाडी संघाच्या खेळाडूचा आपण पाहतोय गाड हिटर केशव आंबीर. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा लोवर फुलटाचा चेंडू होता. आपण पाहिलं तर फटका चांगला तुम्हाला पाहायला मिळाला. मिड विकेट रिझर्व्हमध्ये 2 धाबा आल्यात. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर या दोन्ही पुढे सरकेल. तो संख्या जाऊन पोहोचेल 41, 40 धावा धावफलकावरती. सॉरी अजूनही 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 14 धावा. या ओव्हरमध्ये कोणता संघ जिंकेल सांगता येत नाही. या लोवर फुलटाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवले जातात. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो थोडीशी मिसफिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. खराब प्रदर्शन दाखवत असताना महोदर संघाचे खेळाडू या कुठेतरी तुम्हाला धावा वाचवावा लागतील. 3 चेंडूमध्ये करायच्यात आता जिंकण्याकरिता 12 धाबा. 2 मोठे फटके या मॅच मध्ये विजय मिळवून देतील. 3 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता आणि ती क्षमता, ती जिद्द, ती चिकाटी मी म्हणेन केशव आंबीरकडे आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र समालोचक मनोज ओगडा आणि तुम्हाला निश्चित रूपाने सांगितलं पहिल्या पूर्वार्धामध्ये कुठेतरी तारवाडी या संघ मी म्हणेन इन अन ॲक्शनमध्ये 2018-20 मध्ये पाहायला मिळाला. परंतु त्याच जुशाने पुन्हा एकदा बॅटिंग करावं लागेल. 3 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू चांगला फटकामध्ये ताकद आहे आणि नजाकत देखील. 1 बाउन्स ओव्हर द रोक मिळतील धाबा. परिपूर्ण 4 फलंदाज केशव आंबीरच्या बॅटमधून या इनिंग मध्ये 4था चौकार. दोन चेंडू 8 धाबांची गरज होती. सॉरी 2 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. आपण पाहतोय 3 चेंडू 12 धाबांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहायला गेला. यावेळेस लोवर फुलटाचा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा मिड विकेट रिझर्व्हमध्ये शतरक्षक त्यांच्याकडनं झाली चूक आणि बॅक टू बॅक या ओव्हर मधील दुसरा चौकार फलंदाज केशव आंबीरच्या बॅट मधून आशा पल्लवित केल्यात. जिंकण्याकरिता 1 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. ठोक दीजिए डीजे. जान होती है बस पंखों से कुछ नहीं होता दोस्तों. हौसलों से उड़ान होती है. 1 चेंडू 4 धाबा जिंकण्याकरिता मी तुम्हाला अगोदर सूचित केलं होतं की केशव आंबीर सारखा एक फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये तंबू टाकून बसलाय आणि आता विजयाच्या आशा देखील पल्लवित केल्यात तारवाडी या संघाच्या. आणि आपण पाहतो 1 चेंडू 4 धाबा. 1 मोठा फटका या मॅच मध्ये विजय मिळवून देईल तारवाडी संघ. एक संगीन सैरा चित्रपट सर्वांनी पाहिला असेल. त्यामध्ये एक डायलॉग मला आठवला, ठोकला तर जिंकलात आणि उकला तर मुकलात. 1 चेंडू 4 धाबा
जिंकण्याकरिता तारवाडी संघ की मोहोदर हा संघ. डॉट आला तर विजय होऊ शकतो मोहोदर संघ. यावेळेस वेगाने टाकला चेंडू, शॉट, फाईन लेगचा खेळाडू सज्ज होते आणि त्याच्याकडनं दाबी, एकही चुकी नाही. या चांगली फील्ड आणि सामना गमावा लागलाय टीम तारवाडी संघाला. हार्ड लक टीम तारवाडी संघ, बट गुड लक टीम मोहोदर संघ. ठोक दीजिए डीजे. समान ऑफ द मॅच हिरो ज्याने आपला फिरकीच्या बोटावरती सामना खरं तर विजय मिळवून दिला आणि सामन्याला खरं तर पूर्णपणे या ठिकाणी कलाटणी दिली. 6 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना 7 चेंडू 15 धावांची एक बहादर गिरी साकारली.